नमस्कार, कसे आहात तुम्ही? बरे आहात ना? आज वांग्या बटाट्याची भाजी करते आहे. एवढे मोठे मोठे असं वांग हे कापून घेतलं आहे हां, आणि बटाटा पण चिरून घेतला आहे. आणि त्याच्यासाठी हे मी कांदा आणि मिरचीवर मी भाजी करणार आणि खोबरं घालणार, हळद घालून नंतर खोबरं घालणार. तर चला करूया आपण. तेल घालूया. तेलामध्ये कांदा मिरची आणि कढीपत्ता पण आहे मी सुकवलेला. हा बघा, कढीपत्ता हिरवागार असा सुकवून मी ठेवलेला. मागे सांगितलेलं डायरेक्ट असं धुवून वगैरे फक्त असं ओपनच ठेवायचा फ्रीजमध्ये, म्हणजे आहे तसा हिरवागार राहतो कढीपत्ता. थोडी हळद घालते. आणि आता भाजी घालून घ्यायची. त्याला काय पाणी सुटणार आहे, कारण ते आवडी एवढंच होतं. वांग्याला पाणी सुटणार, त्याच्यातच शिजणार भाजी. वेगळं काय पाणी घालायची गरज नाही. एक छोटा बटाटा घातला आहे याच्यात. आता मीठ घालून घेऊया पटकन. आणि आता झाकण ठेवून घेते आणि त्याच्यावर पाणी घालते. थोडंफार वाफेचं पाणी, हे खाली डसणार नाही भाजी. हां, चला तर मग भाजी झाली तयार. खोबरं घातलं मस्तपैकी. सफेद वांग्याची भाजी. चला तर मग या, जेवायला या. असाच एक छोटा व्हिडिओ घेऊन परत भेटते. तोपर्यंत नमस्कार. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटसुद्धा करा. चला, बाय.